नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगावात प्रजासत्ताक दिनी गॅस सिलेंडर स्फोट, 4 जण गंभीर, 2 लहान मुलांसह 6 जखमी. मालेगाव शहरातील कॉलेज स्टॉप परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळांचे कार्यक्रम तसेच कॉलेज ग्राउंडवरील पोलीस परेड मैदानाजवळ ध्वजवंदन सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली. केबीएच विद्यालय व मजगा महाविद्यालय परिसरात लहान मुले फुगे घेण्यासाठी एका गॅस फुगे विक्रेत्याजवळ उभी असताना अचानक त्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात अतुल शेवाळे, उज्ज्वला महाजन, प्रमिला यादव, विनोद थोरात यांच्यासह 2 लहान मुले असे एकूण 6 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तात्काळ मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मालेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. बाहेर निघा, डॉक्टरला काम करू दे. चला चला, निघा बाहेर. इकडे घे मॅडम. सर एक मिनिट
सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता. त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण 5 जण जखमी झाले असून एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर 4 व्यक्तींना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे. परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही. कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे 2 व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवेवर किंवा कोणत्याही इतर गोष्टीवर विश्वास करू नये आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या पाठीशी आहे आणि तपास करत आहे. जय हिंद.